छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे मावळे होते ते 18 पगड जातीचे होते. पेशवे नाईक हे कोणत्या समाज पेशवाई आल्याच्या नंतर हळूहळू जातीवादाला वाचा फुटत गेलेलेच आमचे बाबासाहेब आंबेडकर. ते भाषिक चॅनल असो, त्यांना राजकारणाशिवाय दुसऱ्या बातम्या कोणत्या असत ते माहिती. बौद्ध धर्मीय का नाही? जय महाराष्ट्र सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये नेमका कशा प्रकारे कारभार चालायचा, कोण कोण मंडळी या कारभारामध्ये होती, त्यांच्या सैन्यामध्ये कोण होते. बोलण्याचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे मावळे होते ते 18 पगड जातीचे होते. कारण लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्याबरोबर खेळत होते ते जे मावळे होते ते डोंगर दऱ्या त्यांना माहिती होत्या, कडी कपारी त्यांना माहिती होत्या, डोंगरातून जाणारे वाट माहिती होती त्यांना, जंगलातून जाणारे रस्ते माहिती होते. म्हणजे असं सवंगड्यांबरोबर खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला जिंकलेला होता ज्याचं नाव आहे तोरणा. या विषयावरती मी का आले माहितीये का? कारण छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आऊसाहेब यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. त्यांचे जेवढे मावळे होते, त्यांचे जेवढे सैन्य होते, त्यांचे जे अंगरक्षक होते, या सगळ्यांमध्ये 18 पगड जातीची लोक होते. सगळ्या जाती जमातींचे एक काहीतरी अंगी असलेले विशेष गुणवत्ता बघून त्यांनी त्या त्या पदावरती त्या त्या मावळ्याची नेमणूक केलेली होती. जसं आपले बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली गुप्तहेर संघटना, असं म्हणतात की बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा होता. कारण त्यांची अचूक माहिती जी आत्तापर्यंत कधी चुकीची ठरलेली नव्हती आणि त्यांच्या अचूक माहितीवरती बरेच युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले आहेत आणि बऱ्याच अशा कारवाया केलेल्या आहेत. असे बहिर्जी नाईक हे कोणत्या समाजाचे होते? इतका हुशार माणूस, म्हणजे शत्रूच्या गोठ्यात जाऊन तिथून माहिती आणणं, पण शत्रूला कळतही नव्हतं की हा व्यक्ती कोण आहे. असा व्यक्ती, त्यांची गुणवत्ता एवढी मोठी होती ना. ते बहिर्जी नाईक ते होते रामोशी समाजाचे. त्याच्यानंतर होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी जी म्हण झाली, सगळ्यांना अफजल खान वध माहितीच असेल. जेव्हा अफजल खान स्वराज्यावरती चाल करून आला होता आणि त्याने विडा उचललेला की शिवाजी को बच्चे को मैं छोडूंगा नहीं असं, आणि जेव्हा तो स्वराज्यावरती चाल करून आला तेव्हा महाराष्ट्रातली असंख्य गावं पायदळी तुडवत आला, बऱ्याच लोकांवरती अत्याचार करत आला. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी गरिमी कावा करून जेव्हा त्याला प्रतापगडावरती आणलं आणि जेव्हा भेटीची वेळ निश्चित झाली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून कोण गेलं होतं? त्यांचं नाव होतं जीवा महाला. छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्यांनी हमला केला होता ते होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, जे अफजल खानाचे अंगरक्षक म्हणून होते तिकडे. तर जीवा महाला याने आपल्या प्राणाची बाजी लावली होती. महाराजांचा वार त्यांनी झेलला होता, म्हणून अशी म्हण झाली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. असं महाराजांवरती जीव उदार करून टाकणारे, ओवळून टाकणारे जीवा महाला हे कोणत्या समाजाचे होते? डोंबारी. छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण देईन. त्यांचे जे अंगरक्षक होते रायप्पा महार, रायप्पा नावाचे जे त्यांचे अंगरक्षक होते, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची जेव्हा औरंगजेबाने, मुकरब खानाने जेव्हा त्यांना अटक केली होती, त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे, खरं तर छावा पिक्चरमध्ये दाखवायला पाहिजे होता पण तो दाखवलेला नाहीये. त्याच्याविषयी नक्कीच गुगल करा, तुम्हाला त्यांची पूर्ण माहिती मिळेल की त्यांनी कशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले. ते रायप्पा महार.
ह्यांच्याविषयी मी जातीचा उल्लेख का करते माहितीये का? कारण सगळ्यांना हे कळलं पाहिजे की महाराजांसाठी जीवाचं रान करणारी जी माणसं होती ना, ही 18 पगड जाती जमाती होते. कोण डोंबारी होतं, कोण रामोशी होतं, कोण महार होतं, कोण सांबार होतं, कोण कुंभार होतं, कोण लोहार होतं. असं 18 पगड ज्या जाती, म्हणजे ज्या कष्टकरी जाती होत्या त्यावेळेला. कष्टकरी, 12 बलुतेदार, 18 पगड जाती ज्या एकमेकांच्या त्यावेळेला प्रथा होती, एकमेकांच्या कामावरती व्यवहार चालायचे. त्या 18 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि या महाराष्ट्राचे ते छत्रपती झाले. त्यावेळेला कोणताच जातीभेद नव्हता, शिवाशिव नव्हती, कोणी कोणाला शिवल्याने बाट होत नव्हता. एवढ्या प्रमाणात तर नक्कीच नव्हता आणि महाराजांनी स्वतः कधी हा जातीभेद केलेला नव्हता. त्यानंतर जेव्हा पेशवाई आपल्या महाराष्ट्रामध्ये आली, पेशवाई आल्याच्या नंतर हळूहळू जातीवादाला वाचा फुटत गेली. जातीयवाद एवढा मोठ्या प्रमाणात आला की त्याच्यानंतर हा खालच्या जातीचा, हा वरच्या जातीचा, याच्या हातचं पाणी प्यायचं नाही, याची सावली आमच्यावर पडली तर आम्हाला विटावळ, असा जो जातीयवादाचा जो कळस उभा राहिला होता तो पेशवाईच्या काळामध्ये अत्यंत वरच्या शिगेला पोहोचला होता. आणि याच्यामध्ये जो खालचा जात जे म्हणत होते ना, तो समाज हा भरडून निघाला. त्यांना पाणी प्यायचा अधिकार नव्हता. त्यांना गावातून त्यांची हकालपट्टी झाली होती. त्यांना गाव कुसाबाहेर, म्हणजे गावाच्या बाहेर कुठेतरी ते राहत होते. गावात राहण्याचा त्यांना अधिकार नव्हता. फक्त समाजाची घाण उचलण्याचं काम फक्त त्या समाजाला असायचं. म्हणजे इतक्या जातीयवादाच्या साखळदंडात, गुलामीचे साखळदंड गळ्यात होते. अशा अन्यायातून बाहेर काढण्यासाठी शेवटी, म्हणजे जेव्हा अति होते तिथं माती होते. ज्याप्रमाणे मोगलाई जास्त वाढली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे आले. जेव्हा हा जातीयवादाचा कळस जेव्हा गाठला गेला, अर्थात तो जातीयवाद कुणी केला ते सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर एक सूर्य जन्माला आला ह्या महाराष्ट्रामध्ये. त्यांचं नाव आहे महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, म्हणजेच आमचे बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी जेव्हा हे सगळं पाहिलं, त्यांची विद्वत्ता एवढी होती, त्यांची बुद्धीची हुशारी एवढी होती की फक्त आणि फक्त बुद्धीच्या जोरावरती ते बॅरिस्टर बनले. त्यांनी ह्या देशाचं संविधान लिहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या समाजाला, आपल्या समाजाला ह्या जातीयतेच्या चटक्यातून, ह्या साखळदंडातून बाहेर काढण्यासाठी सर्व धर्माचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी निश्चय केला की सर्व धर्मामध्ये काही ना काही कर्मकांड आहेत आणि पुन्हा आपल्या समाजाला याच्यामध्ये ढकलायचं नाही. म्हणून त्यांनी जेव्हा बौद्ध धर्माचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं वाटलं की हाच एक धर्म आहे जो समानता शिकवतो, जो शांती शिकवतो, जो सायन्सवरती चालतो, तुम्हाला विचार करण्याची ताकद देतो, तुम्हाला कोणताही कर्मकांड करायला लावत नाही. हाच एक धर्म आहे जो धर्म आपल्या समाजाला ह्याच्यातून बाहेर काढू शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षाभूमीमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आपल्या लाखो अनुयायांसोबत त्यांनी नागपूरला दीक्षाभूमी येथे दीक्षा दिली, दीक्षा घेतली आणि तेव्हापासून महार समाज हा बौद्ध समाज म्हणून सगळीकडे त्यांची ओळख झाली. आता हा एवढा इतिहास मी का सांगते असा विचार प्रत्येक जण करत असेल. सगळ्यांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. हा इतिहास सांगण्याचं कारण असं की जेव्हा चक्रवर्ती राजा अशोक जेव्हा इथे होता, जेव्हा जिवंत होता, त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं जिथपर्यंत राज्य होतं पसरलेलं, चक्रवर्ती राजा होते अशोक, सम्राट अशोक. जितकं त्यांचं राज्य पसरलेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी गौतम बुद्धांच्या लेण्या, गौतम बुद्धांची स्मारक असे त्यांनी त्या काळामध्ये उभारलेली होती, जेणेकरून गौतम बुद्ध हे सर्वांचं प्रेरणास्थान ठरावं. आणि त्यावेळेला पूर्ण त्यांचं राज्य होतं हे बुद्धमय झालेलं होतं. म्हणजे आता तुम्ही बघाल तर आपला भारत देश असेल, नेपाळ, श्रीलंका, म्हणजे थायलंड, जपान वगैरे असे बरेच देश आहेत जे बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून त्यांची ओळख आहे.
आणि हळूहळू काय झालं, बरीच आक्रमणं झाली आपल्या देशावरती, देशात राहणाऱ्या लोकांची आक्रमणं झाली आणि परकीयांचं सुद्धा आक्रमण झालं. आणि त्या वेळेला गौतम बुद्धांच्या मूर्त्या खंडित करण्यात आल्या. त्या ठिकाणी दुसरे कुठले धर्माचे पुतळे उभे राहिले. आणि आता बौद्ध गया हा विषय सगळ्यांना माहिती असेल. परत म्हणते, हा नॅशनल मीडियावरती दाखवला जात नाही विषय, कारण नॅशनल मीडिया, राजकीय नेते, ते हिंदी चॅनल असो किंवा मराठी चॅनल असो किंवा कुठलेही भाषिक चॅनल असो, त्यांना राजकारणाशिवाय दुसऱ्या बातम्या कोणत्या असतात ते माहितीच नाही आहेत. सामाजिक विषय कुठले चाललेले ते त्यांना माहितीच नाही, कारण हे सगळ्या पेड बातम्या आहेत. एक एक बिझनेसमॅनने हे न्यूज चॅनल विकत घेतलेले आहेत. कुठल्या ना कुठल्या पक्षाचे त्याच्यावरती वरदहस्त आहे. त्याच्यामुळे सामाजिक प्रश्न जे आहेत, जे घडत आहेत, जे संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय असा प्रश्न झालेला आहे, ती बातमी कोणी कव्हर करत नाही, जाणून बुजून कव्हर नाही करत आहेत. आता आपल्याकडे काय दाखवलं जातं, सकाळी उठून कोणतरी एक नेता टीव्ही समोर बसलेला असतो आणि मग महायुती श्रेष्ठ की महाविकास आघाडी श्रेष्ठ याच्यावरती वादविवाद चाललेला असतो, ज्याचा सर्वसामान्य लोकांशी मला नाही वाटत एवढा काही फारसा संबंध येत असेल. तर जे बुद्ध गया आहे, बोधी वृक्ष ज्या ठिकाणी आहे, ज्या वृक्षाच्या खाली गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली, असा तो बोधी वृक्ष ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे बुद्ध गया, जे गौतम बुद्धांचं विहार म्हणून आपण ओळखतो इतक्या वर्षापासून. त्या विहाराची स्टोरी मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलीच होती, की जी बीटी कमिटी होती, त्या कमिटीमध्ये 1950 मध्ये ज्या प्रकारे बौद्ध अनुयायांवरती, बौद्ध धर्मगुरूंवरती अन्याय केला गेला, तो म्हणजे त्या कमिटीवरती बौद्धांपेक्षा जास्त हिंदू धर्मातले लोक त्या कमिटीवरती आले आणि त्यामध्ये फक्त 4च बौद्ध धर्माचे होते. आता ही मागणी आहे की ज्या प्रकारे जेवढे देवस्थान आहेत आपली, त्याच्यामध्ये फक्त ब्राह्मण कमिटी आहे किंवा हिंदू धर्मातले लोक आहेत, त्याच प्रकारे बौद्ध धर्माच्या ह्या भगवान गौतम बुद्धांच्या विहाराच्या कमिटीवरती फक्त बौद्ध धर्मगुरू किंवा बौद्ध अनुयायी असायला हवेत. आणि ही मागणी एकदम रास्त आहे, कारण ज्या प्रकारे आपण कुठलेही देवी देवतांचे धर्मस्थळ बघा, तिथे त्या धर्माची लोक त्या कमिटीवरती आहेत. मुस्लिम कमिटीवरती तुम्हाला फक्त मुस्लिम कमिटी दिसणार आहे, कम्युनिटी दिसणार आहे. ख्रिश्चन जे धर्मस्थळ आहेत तिथे फक्त ख्रिश्चन लोक दिसणार आहेत. त्या प्रकारे जसं सिख आहे, बऱ्याच जाती धर्माचं त्या धर्मातले लोक आहेत, तसंच जे बौद्ध धर्मस्थळ आहेत तिथे फक्त बौद्ध धर्मीय का नाही, हा सरळ प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्ये हिंदू धर्माचे 5 सभासद असल्या कारणाने काय झालंय, तिथे जी गौतम बुद्धांची 7 मुद्रा असलेले 7 स्मारक आहेत, ज्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, ज्या प्राचीन आहेत, त्या मूर्त्यांना आता 5 पांडव केलेले आहेत, माता कुंती केलंय, अन्नपूर्णा केले आणि तिथे लिहिलेलं आहे की सनातन मंदिर आहे, हे पांडवांचं मंदिर आहे, अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. अशा प्रकारे तिकडे पाटी लावलेली आहे. म्हणजे बघा, हे पटण्यासारखं आहे का? आणि तिथे एक ब्राह्मण पुजारी आहे आणि त्या ब्राह्मण पुजारी सांगतोय की हे 5 पांडव आहे. तिथे शंकर भगवानची पिंड तिथे ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे हे पटेल का? कारण जर हे गौतम बुद्ध हे इथे जन्म घेतलेला आहे, त्यांचा वावर इकडे झालेला आहे, त्यांना त्या वृक्षाखाली बौद्ध ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांचा जन्म होऊन जवळजवळ 2500 वर्ष झालेली आहेत. म्हणजे इतका प्राचीन हा बौद्ध धर्म आहे. आणि ह्या धार्मिक स्थळी जे विहार आहे त्या ठिकाणी जर काही ब्राह्मण येऊन जर म्हणत असेल की हे आमचं आहे, तर ते कसं शक्य होईल? कारण आता हा वाद आहे ना, हिंदू वर्सेस बुद्धिस्ट झालेला नाही. आता हा वाद असा आहे की ब्राह्मणिझम वर्सेस बुद्धिझम असा हा वाद झालेला आहे. कारण ब्राह्मण लोकांनी ते आपल्या हातात घेतले आणि तिथे सगळी कर्मकांड सुरू आहेत. ज्या गोष्टीला भगवान गौतम बुद्धांचा विरोध होता, त्या सगळ्या गोष्टी त्या बुद्धगया विहाराच्या परिसरात घडताना दिसत आहेत.
बरे याच्यावरती बऱ्याच बौद्ध धर्मगुरू जे भंतेजी आहेत त्यांनी याच्यावरती आमरण उपोषण केलं होतं. पण 13व्या 14व्या दिवशी दिवस जेव्हा झाला आमरण उपोषणचा, त्यावेळेला पोलीस तिथे आले आणि रात्रीच्या 12:30च्या सुमारास आणि पोलिसांनी त्या बौद्ध धर्मगुरूंना तिथून हटवलं अशा प्रकारे की त्यांना जबरदस्ती केली, त्यांना धक्काबुक्की केली. काहींना जबरदस्ती, तुम्ही आजारी आहे म्हणून त्यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अशा प्रकारे जी त्यांची जागा होती मौन करण्याची, त्या जागेवरून त्यांना हटवलं आणि त्यांना त्या बौद्ध गया विहाराच्या परिसराच्या बाहेर सांगितलं तुम्ही हे करा. म्हणजे लिटरली बौद्ध धर्मगुरूंना त्या विहाराच्या परिसरातून बाहेर काढले. आणि याच्यावरती तिथले मुख्यमंत्री नितीश कुमार जे जिंकलेत कोणाच्या मतदानावरती ते विसरलेले आहेत, कारण ते सुद्धा ब्राह्मण समाजाचे नाही आहेत. याच्यावरती त्यांनी समोर यावं, ह्या गोष्टीवरती उत्तर द्यावं. कारण हा विषय फक्त हा बिहार पुरता उरलेला नाहीये, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा विषय आहे. आणि याच्यावरती नितीश कुमारांनी सुद्धा उत्तर द्यावं. आणि जे पंतप्रधान आहेत आपले, जे जेव्हा बाहेरच्या देशात जातात, जेव्हा परदेशात जातात, तेव्हा तिथे अभिमानाने सांगतात की मैं बुद्ध की धरती से यहाँ पे आया हूँ. आणि त्या बुद्धांच्या जागेवरती जर अतिक्रमण होत असेल तेव्हा आमचे पंतप्रधान गप्प का? जे गृहमंत्री आहेत अमित शहा, पोलीस तिथे आले, धर्मगुरूंना बाजूला केलं तिथून, तो आदेश गृहमंत्र्यांचा होता का असा प्रश्न उभा राहतो. अमित शहाने पुढे येऊन सांगावं. कारण इथे आपल्या संविधानामध्ये सगळ्यांना सारखा न्याय आहे मिळालेला. तर या अनुषंगाने मी रेश्मा तपासे मीरा भाईंदर मधून मी सगळ्यांना आव्हान करते की येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही मीरा भाईंदर मध्ये एक आंदोलन करणार आहोत. याविषयी आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. तेव्हा जेवढे बौद्ध अनुयायी असतील जे माझा हा व्हिडिओ बघतायत, त्यांनी ह्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा द्यावा. कारण हे आंदोलन फक्त बिहारचं नाही आहे, तर हे पूर्ण आपल्या भारत देशामध्ये हे आंदोलन झालं पाहिजे. कारण ही बुद्धांची धरोहर आहे, बुद्धांची धरती आहे, ती अशी ब्राह्मणांच्या हातात नाही जायला पाहिजे. याच्यावरती आत्ता जर आपण जागे नाही झालो तर मग हे सुद्धा आपल्या हातातून एक दिवस जाऊ शकतं. आणि जे भगवान गौतम बुद्ध आहेत त्यांना कुठल्या तरी देवी देवतांचं रूप दिलं जाईल. म्हणून कळकळीची विनंती आहे, जे तथागत गौतम बुद्धांना मानणारा वर्ग आहे, निदान त्यांनी किंवा जे विचार करणारी लोक आहेत त्यांनी ह्या आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. परत एकदा मी सांगते की ज्यांना सगळ्यांनाच बिहारला जाणं शक्य होईल असं मला वाटत नाही, कारण परीक्षा आहेत मुलांच्या. पण याचा अर्थ असा नाही की आपण ह्याचा निषेध व्यक्त नाही करायचा. तर तुम्हाला जसा जमेल त्या प्रकारे तुम्ही त्याचा निषेध व्यक्त करा. आम्ही उद्यापर्यंत सह्यांची मोहीम घेणार आहोत याविषयी, आणि त्या मोहिमेत सुद्धा सर्वांनी सहभागी व्हा. याविषयी आणखीन माहिती कोणाला हवी असेल तर माझा फोन नंबर याच्यावरती फ्लॅश होईल, त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला याविषयी सगळी माहिती दिली जाईल. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय.